दादा प्रश्न असा आहे की चंद्रशेखर बावनकुळे काल परवा या भागात आले होते आणि या भागातल्या प्रॉपर्टी कार्डचा विषय जो होता आणि त्यांनी आता काल परवा आश्वासन दिलंय की आम्ही प्रॉपर्टी कार्डचा विषय मार्गी लावू. कसं बघताय? 2017चा जाहीरनामा भाजपचा बघितला तर त्याच्यामध्ये बरेच मुद्दे होते आणि आत्ताचा सुद्धा जाहीरनामा बघितला 17चेच मुद्दे परत त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याचा अर्थ गेल्या 7-8 वर्षामध्ये त्यांना कुठंच काही करता आलं नाही. भाजपचे जे कुठले नेते आहेत, ते मोदी साहेबांचं नाव घेतात, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतात. त्यांना ते नाव का घ्यावं लागतं? कारण का स्थानिक भाजपचे नेते, कॉर्पोरेटर, नाहीतर इथे असणारे जे कोणी महानगरपालिका बघणारे त्यांचे नेते पुणे शहराचे कमी पडलेत. महानगरपालिकेने लोकांच्या अडचणी सोडवलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी बोलाव्या लागतात. बावनकुळे साहेबांना मला एवढंच सांगायचंय, 2017च्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जे मुद्दे होते ते या जाहीरनाम्यामध्ये परत तुम्ही त्या ठिकाणी मुद्दा आणला. फक्त स्मार्ट सिटीचा मुद्दा मात्र नाही. कारण स्मार्ट सिटीवर बद्दल लोकांना फक्त तुम्ही फसवलंय, रंगरंगोटी केली, पैसा काढलाय, बाकी काही केलेलं नाही. स्मार्ट सिटी सोडून सगळे मुद्दे रिपीट झालेत. त्याचा अर्थ 17ला तुम्ही काहीच केलं नाही, आतापर्यंत काहीच केलं नाही. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डचा विषय जर कोणी सोडू शकत असेल तर नक्कीच अजितदादा हे करू शकतात, सोडू शकतात. कारण का अजितदादांचं आणि सुप्रियाताईंची खासियत आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटू शकता. पण बावनकुळे साहेब एकदा इथून निघून गेले तर बावनकुळे साहेबांना तुम्ही कधी भेटणार आहात, कधी तुम्ही चर्चा करणार आहात? त्यामुळे डायरेक्ट काम करणाऱ्या लोकांना तुम्ही भेटू शकता. म्हणून सांगतो की तुतारी आणि घड्याळ हे चिन्ह या शहरामधून लोक चालवतील असा आम्हाला विश्वास आहे. अजून एक प्रश्न राहिला आहे दादा. लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर एकनाथ शिंदेनी एक बिस्किट दिलं होतं टॅक्स मध्ये सवलत देणार म्हणून. मात्र अजूनपर्यंत टॅक्स मध्ये सवलत दिली नाही. ती सक्तीने मिळकत कराची वसुली चालली. कसं बघताय? हे चुकीचं आहे ना. तुम्ही विधानसभेच्या इलेक्शन मध्ये इथे येऊन असं बोलता की टॅक्स सवलत देऊ, काही गोष्टी आम्ही रेग्युलराईज करू. मग लोकांना तुम्ही कुठेतरी एक गाजर दाखवताय, तुम्ही एक स्वप्न दाखवताय आणि ते स्वप्न दाखवल्यानंतर सुद्धा तुम्ही जर प्रेशराईज करून तिथं टॅक्स कलेक्शन करत असाल तर मग कुठेतरी ही लोकांची फसवणूक आहे. आणि आमचं हेच मत आहे की 2017चे मुद्दे जर तुम्ही पूर्ण करू शकत नसतात गेल्या 7-8 वर्षामध्ये तर आता तुम्ही जी आश्वासन देणार ते कशी पूर्ण करणार आहोत? विधानसभेला तुम्ही खोटं बोलला, आता फक्त तुमचं महानगरपालिकेचं इलेक्शन आहे म्हणून म्हणता की नाही नाही आम्ही करतो बघतो. त्याचा अर्थ की तुम्ही हे काही करणार नाही. करायचं असेल तर पूर्णपणे सत्ता ही आपल्याला बदलावी लागेल. भाजप आणि कमळ हे चिन्ह बाजूला ठेवून आपल्याला तुतारी आणि तिथं घड्याळ आणि मित्र पक्षांचं जे कुठलं चिन्ह आहे हेच त्या ठिकाणी चालवावं लागेल.